राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांचे सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर, अवैध धाब्यांवर व अवैध बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रांवर केलेल्या धडक कारवाईत 66,05,097 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, एस.आर. पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली 8 जुलै व 23 जुलै 2025 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस यांच्या कार्यालयाने अकलूज तालुका माळशिरस, मौजे चौभे पिंपरी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून गोवा राज्य निर्मित 153 विदेशी मद्य, 80 बॅरल लिटर बनावट विदेशी मद्याच्या 1300 बनावट लेबले, 1500 बुचे, रिकाम्या बाटल्या तसेच बाटल्या सील करण्याची 2 सीलिंग मशीन, 2 दुचाकी वाहनांसह एकूण 4,04,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींवर कारवाई करण्यात आली। तसेच निरीक्षक कुर्डुवाडी विभाग यांच्या पथकाने 1 इर्टिगा वाहनासह गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह 7,02,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या विभागाकडून सदर कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल आप्पाश्री ढाबा होडगी तालुका दक्षिण सोलापूर व हॉटेल याराना ढाबा तालुका उत्तर सोलापूर या ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून 18 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाई निरीक्षक आर.एम. चौरे, जयंत पाटील, ए.व्ही. घाडगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक एस.डी. कांबळे, सुखदेव सित, सचिन शिंदे, मोहन जाधव, चेतन मनगुंटी, देविदास चौधरी, पवन उगले, कपिल स्वामी, महिला जवान शिवानी मुंडे, दीपाली सलगर, वाहन चालक दीपक वाघमारे व सानप मारुती जडगे यांनी पार पाडली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।